मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोड टोल नाक्याजवळ शनिवारी सकाळी कासा वन विभागाने मोठी कारवाई करत 8 लाख रुपयांचा सोलिव खेर जप्त केलाय। ही कारवाई कासा वन विभागाच्या गस्त पथकाने केली असून अवैध खेर वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे। GJ16X8700 या क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये खेर लाकडाचा मोठा साठा आढळून आला। तर या प्रकरणात ट्रक चालक सरफुद्दीन शेख यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे। मात्र या तस्करी मागचा मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती समोर येत आहे। महामार्गावरून गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात अवैध खेर लाकडाची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा या प्रकरणातून समोर आलंय। यामुळे वनसंपत्तीवर गंभीर धोका निर्माण झाला असून संबंधित विभागांनी अधिक तीव्र गस्त आणि नियंत्रण यंत्रणा सक्रिय करण्याची गरज निर्माण झाली आहे। वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार खेर लाकूड हा अत्यंत मौल्यवान असून त्याची अवैध तस्करी ही गुन्हेगारी स्वरूप धारण करत चालली आहे। या पार्श्वभूमीवर अधिक कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत वन विभागाने दिले आहेत। तसेच मुख्य सूत्रधारास अटक करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर या प्रकरणाचा तपास सध्या मुरबाड परिमंडळाचे वन अधिकारी NA कांबळे करीत आहेत।